40 साल पुराने घर, मकान और होटल के गाले को राजनीतिक दबाव में तोड़ने का नोटिस देने वाले डोंबिवली फ प्रभाग कार्यालय की सहायक आयुक्ता हेमा मुंबलकर को भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत रंबाजी मोटे ने निवेदन देकर इस गाले को ना तोड़ने की मांग की है। बताया जाता है कि ठाकुरली पूर्व के चौधरी नर्सरी के बगल में चोलेगांव गणेश घाट के पास रहने वाली विधवा महिला रोशनी खान यहाँ के रास्ते के करीब गणेश होटल चलाकर अपना तथा अपने बच्चों का पालन पोषण करती है। लेकिन एक बजरंग दल के तथाकथित कार्यकर्ता के दबाव में पिछले 4 वर्षों से फ प्रभाग क्षेत्र कार्यालय द्वारा रोशनी खान की झोपड़ी होटल तोड़ने का एक तरफी नोटिस दिया जाता है। इस अन्याय के खिलाफ 16 तारीख के दिन भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत रंबाजी मोटे ने सहायक आयुक्त को निवेदन देकर कार्रवाई नहीं करने की मांग की है। बताया जाता है कि यदि इस होटल को अवैध बताकर महानगर पालिका ने तोड़क कार्रवाई की तो उसके बगल में अन्य झुग्गी झोपड़ियों को भी अवैध बताकर उन पर भी कार्रवाई की जाए, ऐसी मांग रोशनी खान की ओर से चंद्रकांत रंबाजी मोटे ने की है। आज सहायक आयुक्त साफ प्रभाग कार्यालयामध्ये मी स्वतः तक्रारी अर्ज म्हणजे जे आमच्या ताई आहेत रोशनी खान यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या संदर्भामध्ये पक्षामार्फत एक अर्ज दिलेला आहे। याच्या विशेष कारण असं आहे की रोशनी ताई हे गेल्या 40 ते 45 वर्षापासून म्हणजे जन्मापासूनच त्या तिथं राहायला आहेत। ज्या ठिकाणी आमची पक्षातर्फे मागणी अशी आहे की रोशनीताई खान यांचे जे गाळे म्हणजे गाळे आणि परत ते गाळ्यामध्ये राहत आहेत एक मुलांना घेऊन आणि ते एक मुस्लिम समाजाच्या असून त्यांच्या वर त्यांचे एक विधवा आहेत आणि अशा विधवावरती महापालिकेने त्यांच्या गाळे तोडण्यास नोटीस दिलेली आहे आणि ते 40 ते 45 वर्षापासून जन्मापासून तिथे राहतात आणि आजूबाजूला जे त्यांच्या बांधकाम आहे ते बांधकामाला नोटीस न देता फक्त ह्यांचेच बांधकामाला नोटीस दिलेले आणि हे चुकीचे आहे। आणि तशीच मला यांनी लेखी तक्रार दिलेली आहे की महापालिकेने नोटीस दिलेली आहे म्हणून। तर आमचं म्हणणं आहे की यांचे जे गाळे तोडायचे गाळ्यामध्ये हॉटेल आहे आणि हॉटेलवरती त्यांचा गुजारा चालतो कारण ते एक विधवा असल्यामुळे आणि लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर। तर त्यांच्या जे नोटीस दिले तर त्यांचे योग्य ती म्हणजे योग्य ती चौकशी करून त्यांचेच का तोडता, जर तोडायचं असेल तर सर्वच आजूबाजूचे गाडे सर्व तोडण्यात यावे असे माझ्या पक्षाच्या वतीने माझी मागणी आहे।